को ही कम्मदाया दो कम्म योनि कम्म बंधु कम्म पटी शरणो यं करिष्यामि कल्याणं वा पापकं वा तस्य दायादो भविष्यामिति पब्बजितेन अभिहं पच्चविखितब्बं। विश्ववंदनीय विश्व शांती दूत, प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता, महान करुणावान, करुणेचा सागर, तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने दिवंगत आई सुमन यशवंत रजाने व गव्हांदे परिवार यांच्या, विशेष रूपाने रजाने आईंच्या निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त व्हावी या श्रेष्ठ आणि मंगलकारी उद्देशाने आपल्या राहत्या घरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, बोर्डी तालुका, अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचं आयोजन श्रद्धासंपन्न परिवार रजाने यांच्या विनंतीला मान देऊन भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी प्रारंभीच अत्यंत सुंदर अनित्यवादावरती धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, सर्वच सदा संपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा उत्पन्न करून तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या स्मृती दिनाच्या निमित्ताने रजाने परिवारांच्या विनंतीला मान देऊन पूजनीय भिक्खू संघ आपल्या या गावामध्ये आला। दोन धम्मदेशना अत्यंत श्रद्धेने आपण श्रवण केल्या। 20 मिनिटं शांत चित्ताने, जास्त काही बोलणार नाही। थोडक्यामध्ये आज आईच्या या स्मृती दिनाच्या निमित्ताने रजाने परिवारांनी
भिक्खू संघासाठी जे दान पुण्य केलं, चिवरदान केलं, भोजनदान दिलं, परिष्कार दान दिलं, आदी जे काही दान पुण्य केलं असेल, हे संपूर्ण दान पुण्य निसर्गामध्ये विलीन असणारे ऐंचे चार महाभूत आणि पंचस्कंद ज्यांना सुगती प्राप्त होण्यासाठी हे दान पुण्य भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या द्वारा आपण त्याचं अनुमोदन करत आहोत. आपण सर्वजण सुद्धा त्या दानाचं अनुमोदन करत आहात. मनुष्य मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्या मनुष्याच्या नावाने जे आपण दान पुण्य करत असतो, त्या दानपुण्याचा काही लाभ आपल्याला होतो का? आपल्यामधून निघून गेलेले आपले अपतेष्ट नातेवाईक यांना होतो का? अशा प्रकारचा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये कधी कधी निर्माण होत असतो. कारण आपण जे काही कर्म करतो, त्या कर्माचा परिणाम, त्या कर्माचा विपाक कशा पद्धतीने आपल्याला मिळतो आणि आपल्यामधून निघून गेलेले आपले जे ज्ञाती बांधव असतात, त्या ज्ञाती बांधवांना कशा प्रकारचा प्राप्त होतो, या संदर्भामध्ये अनेक धम्मदेशना आपण श्रवण केल्या असतील. कारण ज्यांच्या नावे आपण हे पुण्यकर्म करतो श्रद्धायुक्त चित्ताने, आपल्याला तर त्याचा लाभ होतच असतो, परंतु आपल्यामधून निघून गेलेले जे ज्ञाती बांधव असतात त्यांच्याही प्रति हे दान पुण्य त्यांना सहाय्यक ठरत असतं. कारण मनुष्य या संसारामध्ये जीवन जगत असताना मातापित्यांची जी इच्छा असते की आपल्याला संततीचा लाभ व्हावा, म्हणजे संतती आपल्याला प्राप्त व्हावी, असं प्रत्येक मातापित्यांना वाटतं. तर कशासाठी वाटतं? तर आपला वारसा हक्क त्याने सांभाळावा यासाठी वाटते, आपल्या मातापित्यांना संतती व्हावी. दुसरी गोष्ट, आपल्या धनसंपत्तीचा त्याने स्वीकार करावा, त्याने सांभाळ करावा यासाठी सुद्धा असं वाटते. आपल्या कर्मरूपाने वारसा त्याने सांभाळावा यासाठी सुद्धा त्यांना वाटतं. आणि सर्वात महत्त्वपूर्ण, भगवंत असे म्हणतात, आपण मृत्यूच्या नंतर आपलं उत्तरीय कार्य आपल्या मुलाबाळांनी करावं, ही सुद्धा आपल्या मातेपित्यांची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मनीषा असते, इच्छा असते. आणि त्यामुळे मातापित्यांचं उत्तरीय कार्य जेव्हा आपण करत असतो, जसं जलदान विधीचं कार्य असेल, पुण्यानुमोदन असेल, स्मृती दिन असेल, तर हे उत्तरीय कार्य ज्याला म्हटलं जातं, तर हे कार्य सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. कारण त्यानिमित्ताने आपण स्वतः तर कुशल कर्म करतोच, परंतु या निमित्ताने इतरांना सुद्धा एक कुशल कर्म प्राप्त व्हावं, त्यांना सुद्धा पुण्यकर्म करण्याची संधी प्राप्त व्हावी, हा सुद्धा एक त्यामागचा उद्देश असतो. आणि रजाने परिवाराचा सुद्धा तोच उद्देश आहे की त्यांनी तर ते कुशल कर्म केलंच स्मृतिपित्तार्थ, परंतु धम्मदेशनेचं आयोजन करून तुम्हाला सुद्धा धम्मदेशना श्रवण करायला मिळावी, हा त्यामागचा सुद्धा एक अत्यंत प्रामाणिक आणि शुद्ध असा उद्देश आहे. आज या मंगलमय प्रसंगी एक छोटंसं उदाहरण, एक छोटीशी देशना उदाहरणाच्या द्वारा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जसं मनुष्याचं जे जीवन आहे, जसं मी सुरुवातीला जी गाथा म्हटली, त्या गाथेचा अर्थ असा होतो की मनुष्याचं जे जीवन आहे ते सर्व कर्माने बनलेलं आहे. कर्मच मनुष्याचे दायाद असतात, कर्मच मनुष्याचे मातापिता असतात,
कर्मच मनुष्याचे बहीण भाऊ असतात, कर्मच मनुष्याचा वारसा हक्क असतो, कर्म योनी आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे आपण जे काही जीवन जगत असतो हे सर्वच्या सर्व आपण केलेल्या कर्मावरती अवलंबून असते. आता कर्म म्हणजे कार्य, कर्म म्हणजे आपण जे काही काम करतो, कार्य करतो, तर त्याला कर्म असं म्हटलं आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे सुख उत्पन्न होते किंवा दुःख उत्पन्न होते हे सर्व काही आपल्या कर्माचा परिणाम असतो, आपल्या कर्माचा विपाक असतो. एक छोटंसं उदाहरण या उदाहरणाच्या द्वारा तुमच्या लक्षामध्ये येईल की आपलं जीवन आपण कशा प्रकारचं जगत असतो आणि कर्म किती महत्वपूर्ण आहे. आपल्या जीवनामध्ये कर्म किती महत्वपूर्ण आहे. वर्तमान काळामध्ये सुद्धा आपण जे कर्म करतो त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये किती महत्वपूर्ण आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपण जे कर्म करतो त्या कर्मांचा लाभ किती महत्वपूर्ण आहे या छोट्याशा उदाहरणावरून तुमच्या लक्षामध्ये येऊ शकते. एकदा एका नगरामध्ये एक राजा असतो. उदाहरण असते तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी, सिद्धांत समजून घेण्यासाठी, आणि त्यामुळे उदाहरणाला फक्त तत्वज्ञान समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. जसं भगवंत दृष्टांत द्यायचे, उपमा द्यायचे, जातक कथा सांगायचे, जेणेकरून मनुष्याला तत्वज्ञान समजलं पाहिजे. एक राजा असतो, तर त्या राजाला 4 राण्या असतात. राजा म्हटल्यानंतर अनेक प्रकारच्या राण्या सुद्धा असू शकतात, परंतु या राजाला 4 प्रकारच्या राण्या असतात. तर पहिली जी राजाची राणी असते त्या पहिल्या राणीवरती राजा खूप प्रेम करत असतो. जे जीवापाड तिच्यावरती तो प्रेम करतो. उठताना सुद्धा, बसताना सुद्धा, म्हणजे जे काही कार्य करत असेल अगदी केवळ तिच्या संदर्भामध्ये तो विचार विनिमय करत असतो. ती चांगल्या प्रकारची राहील, ती सुखी कशी राहील, ती सुंदर कशी दिसेल, यासाठी सातत्याने तो प्रयत्न करत असतो पहिल्या राणीच्या संदर्भामध्ये. दुसरी राणी असते, दुसऱ्याही राणीवरती तो खूप प्रेम करतो, कारण दुसऱ्या राणीमुळे त्याला सन्मान प्राप्त होतो. दुसऱ्या राणीमुळे त्याला सन्मान प्राप्त होतो. दुसरी राणी असल्यामुळे त्याचा मान सन्मान असतो आणि त्यामुळे दुसरी राणी सुद्धा त्याला खूप हवीशी वाटत असते, कारण दुसऱ्या राणीमुळे त्याला सन्मान प्राप्त होतो, मान प्राप्त होतो, इज्जत प्राप्त होते. तो खूप चांगल्या प्रकारचं प्रेम करत असतो. त्यानंतर तिसरी राणी असते. तिसऱ्या राणीवर सुद्धा तो प्रेम करत असतो, तिसऱ्या राणीवर सुद्धा प्रेम करतो, पण पहिल्या राणीवरती जेवढं प्रेम करतो तेवढं मात्र करत नाही. दुसऱ्या राणीवर करतो तेवढंही मात्र तिसऱ्या राणीवर तो करत नाही. तर राणी आहे त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये तिच्यावरती तो प्रेम करत असतो, तिला जीव लावत असतो. चौथी राणी असते. चौथ्या राणीच्या संदर्भामध्ये मात्र त्याला कधीतरी, क्वचित, केव्हा तरी तिची त्याला आठवण होत असते. फार कमी वेळा तो चौथ्या राणीची विचारपूस करत असतो आणि त्या चौथ्या राणीला काय असं विशेष वाईट वाटत नाही, पण जेव्हा जेव्हा म्हणजे तिची तो काळजी करतो, तिला विचारपूस करतो, तर ती अत्यंत प्रसन्न होते, अत्यंत आनंदी होत असते. कारण कधी कधी ती असा विचार करते, कधी कधी आपल्या जीवनामध्ये असा प्रसंग येतो, आपण आनंदी राहिलं पाहिजे. अशा प्रकारे या 4 राण्या
एका राजाचे असतात. शेवटी निसर्गाच्या नियमाला अनुसरून राजा आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतर त्याला असं वाटतं की आता तर आपण मृत्यूला प्राप्त होणारच आहोत आणि त्यामुळे मी एवढं माझ्या राण्यांवरती प्रेम केलं, जीव लावला. बघूया, आपण मृत्यूला प्राप्त होत असताना आपल्या सोबत कोण येते किंवा आपल्या संदर्भामध्ये त्यांचे काय विचार आहे असं राजाला वाटते. आणि राजा पहिल्या राणीला आपल्या जवळ बोलावत असतो आणि तिला सांगतो की बघ, माझं संपूर्ण जीवन मी तुझ्यासाठी खर्च घातलेला आहे. मी तुझ्यावरती प्रेम केलं, तुला जीव लावला, सर्वस्व तुझ्यासाठी मी एवढं माझं जीवन जगलो आहे. आता मी मृत्यूला प्राप्त होणार आहे, तर तू माझ्यासोबत येणार आहे का? काय म्हणतो? माझ्यासोबत तू येणार आहे का? तर राणी म्हणते, महाराज, तुम्ही जे बोलत आहात ते अगदी खरंच आहे. माझ्यावरती तुम्ही खूप जीव लावला, परंतु मी काही विशेष असं तुमच्या सोबत येणार नाही आहे. तुमच्या सोबत मी येणार आहे कुठपर्यंत? स्मशानापर्यंत मी तुमच्या सोबत येणार आहे. त्याच्यानंतर मात्र तुमचा आणि माझा काही विशेष असा संबंध राहणार नाही आहे. कारण तुम्हाला जाळलं जाईल आणि तुम्ही जळाल्यानंतर तुमचं संपलं, त्याच्यामुळे तुमचं आणि माझं नातं काही विशेष राहणार नाही आहे. त्याला खूप दुःख होते. त्याला वाटते, अरे बघा, मी किती जीव लावला. पुन्हा दुसऱ्या राणीला तो बोलवतो आणि दुसऱ्या राणीला बोलवल्यानंतर तिला म्हणतो की बघ, आता मी मृत्यूला प्राप्त होणार आहे, मी आजारी आहे. मी मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तू माझ्यासोबत येणार आहे का? तेव्हा ती स्मित हास्य करते आणि स्मित हास्य करून राजाला म्हणते की महाराज, तुम्ही मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर मी तुमच्या सोबत तर बिलकुलच येणार नाही. तुमच्यासोबत मी येणारच नाही. पण ज्या दिवशी तुमचा मृत्यू झाला, अगदी त्या क्षणी, त्याच दिवशी मी दुसरा करेल, मी दुसऱ्याची होईल. तेव्हा तुमचा माझ्यावरती काहीच अधिकार राहणार नाही. अगदी त्याच दिवशी. कदाचित असं होऊ शकते तुम्हाला स्मशानापर्यंत सुद्धा नेण्याची वेळ येणार नाही. अगदी मी तेव्हाच दुसऱ्याची होऊन जाईल. राजा म्हणतो, असं कसं? ते म्हणते, हो, असंच आहे. पुन्हा तिसऱ्या राणीला बोलवतो. तिसरी राणी म्हणते की ठीक आहे महाराज, तुम्ही माझ्यावरती थोडं थोडं प्रेम केलं, तर स्मशानभूमीपर्यंत मात्र मी तुम्हाला सोडायसाठी येणार आहे. स्मशानभूमीला तुम्ही गेलात, तुम्हाला अग्निदाह दिला, लगेच मी परत येणार आहे, तुमच्या सोबत काही येणार नाही. त्याला असं वाटतं आता चौथी राणी आहे, आता तिच्यावर तर आपण प्रेम सुद्धा केलं नाही, तिला जीव सुद्धा लावला नाही, मग आपण तिला बोलावं किंवा नाही बोलावं. पण तरी सुद्धा त्याला असं वाटतं की आपण चौथ्या राणीला बोललं पाहिजे. चौथी राणी येते. तो म्हणतो की मी आता मृत्यूला प्राप्त होणार आहे, मी खूप आजारी आहे, माझ्यासोबत तू येणार आहे का? तर चौथी राणी म्हणते की महाराज, खरंही आहे, तुम्ही माझ्यावरती काही विशेष जीव लावला नाही. कधीतरी तुम्हाला माझी आठवण येत असेल, पण कधीतरी जरी तुम्हाला माझी आठवण येत असेल तरी सुद्धा महाराज, तुमच्या सोबत, तुम्ही जिवंत असताना सुद्धा मी तुमच्या सोबतच होते, मृत्यूच्या नंतर सुद्धा मी तुमच्या सोबतच येणार आहे, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. त्याला वाटतं, अरे मी तर हिला जीव पण लावला नाही, हिच्यावर प्रेम पण केलं नाही, आणि ही तर माझ्या सोबत येण्यासाठी तयार आहे,
तेव्हा राजाला थोडं दुःख होते आणि राजा म्हणतो, मी जर खरोखर जर तुला जीव लावला असता तर किती चांगलं झालं असतं. अशा प्रकारचा संवाद त्या ठिकाणी होत असतो. राजा राजा आहे. राजाच्या 4 राण्या कोण आहे? राजाच्या 4 राण्या म्हणजे काय? तर राजाच्या 4 राण्या, राजा म्हणजे आपण. राजा म्हणजे कोण? उदाहरण आहे. राजा म्हणजे कोण? आपण. ज्या 4ही ज्या राण्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला आहेत. मग तो स्त्री असो अथवा पुरुष असो, या 4ही राण्या प्रत्येकाला आहेत. पहिली राणी कोणती? जिच्यावरती जीव लावत होता राजा. पहिली राणी म्हणजे आपलं शरीर. काय? पहिली राणी म्हणजे आपलं शरीर. आपल्या शरीराची आपण किती काळजी घेतो? रात्रंदिवस आपण आपल्या शरीराला सजवण्यासाठी, तो चांगलं दिसावं यासाठी रात्रंदिवस आपण प्रयत्न करत असतो. आणि रात्रंदिवस जरी आपण प्रयत्न करत असेल, हे शरीर माझं आहे, मी माझं माझ्यासाठी, असं आपण रोज आणि रोज करतो. शरीर चांगलं राहिलं पाहिजे, शरीर सुदृढ राहिलं पाहिजे, शरीर बलवान राहिलं पाहिजे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो. कारण आपल्याला असं वाटतं की हे माझं आहे. परंतु भगवंत असे म्हणतात की शरीर आपलं आहे का? शरीर हे जे दिसणारं शरीर आहे, 3.5 हाताची काया, हे आपलं आहे का? आपलं जर असतं, म्हणजे आपलं शरीर जर आपलं असतं तर त्याने आपलं ऐकलं असतं. कारण शरीर आपलं प्रिय आहे, त्या शरीरावरती आपलं प्रेम आहे. शरीर आपलं नाही, कारण आपलं जर असतं तर तुम्ही त्याला रोखलं असतं. तुमचं शरीर आहे, प्रिय आहे, तुम्ही असं म्हटलं असतं, डोक्याचे केस पांढरे होत आहेत, थांब, तू काय डोक्याचे केस पांढरे होऊ नको, ऐक ना, कारण तू माझा आहे. कानाने जर ऐकता येत नसेल तर तुम्ही कानाला सांगलं असतं की थांब, तू शाबूत राहा, तू असा बहिरा होऊ नको. डोळे जर तुमचे असते, तुमचा त्याच्यावरती अधिकार असता, तर तुम्ही म्हटलं असतं की आंधळ होऊ नको, आहे की नाही? म्हणजे त्या शरीरावरती जर तुमचा अधिकार असता तर तुम्ही त्याला रोखलं असतं. पण आपण रोखू शकतो का? केस पांढरे होण्यासाठी आपण रोखू शकतो, डोळे आंधळे होण्यासाठी आपण रोखू शकतो, कान बहिरे होण्यासाठी आपण रोखू शकतो, शरीर जर्जर होण्यासाठी आपण रोखू शकतो. आपण रोखू शकत नाही, कारण त्यावरती आपला अधिकार नाही आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं शरीर हे अनित्य आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. आणि मनुष्य केवळ या नाशवंत शरीराला सजवण्यासाठी, या नाशवंत शरीरासाठी सर्व काही करत असतो, प्रयत्न करत असतो. परंतु वास्तविक पाहता यामुळे मनुष्याला कोणत्याही प्रकारचं सुख प्राप्त होऊ शकत नाही. भगवंत असे म्हणतात की नासक शरीर आहे, या शरीराच्या द्वारा आपण चांगलेही कर्म करू शकतो आणि या शरीराच्या द्वारा आपण वाईट कर्म सुद्धा करू शकतो. खरं तर हे नासक शरीर आहे, म्हणजे 9 प्रकारच्या द्वाराने, म्हणजे दुर्गंधीचं हे माहेर घर आहे प्रत्येक मनुष्याचं शरीर. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या नासक्या शरीराने जेव्हा आपली प्रज्ञा विकसित असते, आपली प्रज्ञा जागरूक असते, तेव्हा आपण पुण्यकर्म केलं पाहिजे, कुशल कर्म केलं पाहिजे. कारण मनुष्याचं शरीर एकदा मृत्यूला जर प्राप्त होत असेल तर तेव्हा मनुष्य काहीही करू शकत नाही. आणि त्यामुळे पहिली राणी शरीर आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. दुसरी राणी आहे आपली संपत्ती. काय आहे? आपली संपत्ती, आपली पदप्रतिष्ठा, आपला मान, आपला सन्मान. म्हणजे जेव्हा दुसरी राणी मृत्यूला प्राप्त, तेव्हा काय म्हणते? महाराज, तुम्ही मेल्याबरोबर मी कोणाची होणार आहे? दुसऱ्याची होणार आहे. ऐक ना, संपत्ती होते की नाही? माणूस इकडे मृत्यूला प्राप्त झाल्याबरोबर जर 4-5 भाऊ असतील, शेतीबाडी असेल, पहिले काय होते? पहिले वाटण्या करा म्हणतात. पहिले वाटण्या करा म्हणतात, मथाऱ्याला नंतर नेऊ. ऐक ना, कारण सही जर असेल
अंगठा जर दिला असेल, वारसा जर ठरवला असेल, तिथे कधी कधी वादही होऊ शकतो, कधी कधी विवाद होऊ शकतो, कधी कधी भांडण होऊ शकते. म्हणजे संपत्ती मनुष्याला मृत्यूला प्राप्त झाल्याबरोबर ही दुसऱ्यांची होत असते. त्याची इच्छा असेल तरी सुद्धा, इच्छा नसेल तरी सुद्धा. आणि त्यामुळे ही जी दुसरी राणी आहे ती सुद्धा काही आपली नसते. लगेच तिला सोडून द्यावं लागतं. कितीही संपत्ती आपल्याकडे असेल तरी संपत्ती काय आपल्या सोबत येत नाही. आपल्यानंतर तिच्यावरती दुसऱ्याचा कोणाचा तरी अधिकार असतो आणि त्यामुळे त्या संपत्तीसाठी आपलं संपूर्ण जीवन आपण खर्च करत असतो. संपत्ती मिळवण्यासाठी रात्रभर मनुष्य परिश्रम करतो, मेहनत करतो, राबतो, कष्ट करतो. शेवटी काय आपल्या सोबत येते का? आपण कमावलेल्या संपत्तीमधील संपत्ती आपण सोबत नेऊ शकतो का? सोबत आपण नेऊ शकत नाही. तरी सुद्धा अज्ञानपणामुळे, अडाणीपणामुळे आपल्याला असं वाटतं की ही संपत्ती सगळी काही माझ्या सोबत घेऊन जात असतो. अशा प्रकारचं मनुष्य जीवन जगत असतो. तर ही संपत्ती सुद्धा, कारण भगवंत असे म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या संपत्तीचा तुम्ही योग्य प्रकारे सदुपयोग केला पाहिजे. आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचा जर योग्य प्रकारे आपण सदुपयोग करत असेल, दान पुण्य करत असेल, शील पालन करत असेल, परोपकार करत असेल, तर त्या संपत्तीचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. अनाथपिंडक जेव्हा पहिल्यांदा भगवंताला भेटतो तेव्हा तो म्हणतो की भगवान, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे की माझं मला सुद्धा माहीत नाही. एक वेळ अशी येते की त्याच्याकडे काहीही देण्यासाठी नसतं. संपूर्ण धनसंपदा दान पुण्य कुशल कर्म करण्यामध्ये अनाथपिंड खर्च करत असतो. माता विशाखा सुद्धा आपली धनसंपदा खर्च करून, दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये महान आणि असीम असं पुण्य संपादन करत असते. त्यामुळे संपत्ती आपल्याकडे असावी, परंतु त्या संपत्तीचा सदुपयोग सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या कार्यासाठी केला पाहिजे. तिसरी जी पत्नी आहे, तिसरी पत्नी कोण? तिसरी पत्नी म्हणजे नातेवाईक. तिसरी पत्नी म्हणजे कोण? नातेवाईक, आप्तेष्ट, भाऊबंद कुठपर्यंत येतात? स्मशानभूमीपर्यंत. स्मशानभूमीपर्यंत फक्त त्यांचा आणि आपला सहवास असतो. एकदा अग्निदाह झाला का पुन्हा तिकडे कोणी फेकून पाहत नाही. म्हणजे आपलं जो संबंध आहे, आपले जे नाते आहे, आपलं जो प्रेम आहे, आपला जो जिव्हाळा आहे, तर स्मशानभूमीपर्यंत त्या ठिकाणी असतो. आणि त्यामुळे आपल्या आप्तेष्टांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी भगवंत असे म्हणतात, या तिसऱ्या पत्नीचा प्रकार त्यांना सांगितला. चौथी प्रकार आहे जो की वर्तमान काळामध्ये सुद्धा सोबत आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा सोबत. तर चौथी पत्नी म्हणजे आपले कर्म. चौथी पत्नी म्हणजे काय? आपले कर्म. कारण आपण जशा प्रकारचे कर्म करतो तशा प्रकारचं सुख आणि दुःख आपल्याला प्राप्त होत असतं. आपण जर चांगल्या प्रकारचे कर्म केले तर चांगलेही कर्म आपल्या सोबत येतात, वाईटही कर्म आपल्या सोबत येतात. चांगले कर्म आपल्या सोबत आहे, वाईटही कर्म आपल्या सोबत आहे. चांगला मनुष्य जर कर्म करत असेल तर त्याला सुगती प्राप्त होऊ शकते. वाईट मनुष्य जर कर्म करत असेल तर त्याला दुर्गती प्राप्त होऊ शकते. परंतु व्यवहारामध्ये जीवन जगत असताना कर्म करण्यावरती मनुष्यांचा भर मात्र फार कमी असतो. चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्य कर्म करावे, हे मनुष्याला आवडतं का? आवडत नाही. फार कधीतरी क्वचित ठिकाणी मनुष्याला असं वाटतं आपण कर्म केले पाहिजे. कारण जी गोष्ट मनुष्याला करायची असते तीच गोष्ट मनुष्य करत नाही. महत्वपूर्ण मनुष्याच्या जीवनामध्ये जर कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे आपले कर्म आहे. कर्म आपले दायाद आहे, कर्म आपले बंधू आहे, कर्म आपले माता पिता आहे, कर्म आपले वारस आहे, असं भगवंतांनी म्हटलं आहे. संपत्तीचा वारसा तर काही क्षणापुरता असतो, काही वेळापुरता असतो, परंतु कर्माचा वारसा
हा सदा सर्व काळ आपल्या सोबत असतो आणि त्यामुळे कर्माचा दायाद, कर्माचा वारसा आपण आपल्या जीवनामध्ये जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कर्माचा वारसा जसं मातेपित्यांची धनसंपत्ती आहे, धनसंपत्तीने मनुष्य जिवंत राहत नाही, परंतु मातापित्यांमध्ये असणारे चांगले सद्गुण आहे, त्यांच्यामधलं शील आहे, त्यांच्यामधलं सदाचार आहे, त्यांच्यामधली नीतिमत्ता आहे. मातापित्यांच्या गुणाचा वारसा जर मुलांनी सांभाळला तर लोक सहज म्हणतात, ऐक ना, व्यवहारामध्ये बोलताना लोक काय म्हणतात, अगदी बापावर म्हणजे बापाच्या पावलावरती पाऊल ठेवणारा हा मुलगा आहे. ऐक ना, चांगलं जर कर्म करणार असेल तर सहज लोक म्हणतात, अगदी तुझा बाप सुद्धा तसाच होता, तू सुद्धा तशाच प्रकारचं जीवन जगतो. म्हणजे कर्माचा वारसा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. धनसंपत्तीचा वारसा तर आपोआप आपल्याला प्राप्त होत असतो, परंतु कर्माचा वारसा आपल्या कुशल कर्माने, आपल्या पुण्यकर्माने आपल्याला प्राप्त होत असतो. कर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंत असे म्हणतात की सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपले स्वतःचे कर्म हे आपल्याला सहाय्यक ठरत असतात. कारण मनुष्याचं जे मन आहे मुख्य आहे, मन मनोमय आहे. आपल्या चांगलेही विचार आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात आणि वाईट विचार सुद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न होत असतात आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे दुःख आणि सुख प्राप्त होते. ऐक ना, आपण जे दुःखी असतो किंवा सुखी असतो कोणामुळे असतो? जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होत असेल तर कशामुळे कोणामुळे प्राप्त होते? तुम्हाला जर सुख प्राप्त होत असेल तर कोणामुळे होते? दुसऱ्यामुळे होते का? आपल्या जीवनामध्ये सुख दुसऱ्यामुळे प्राप्त होते का? दुःख आपल्यामुळे होते का दुसऱ्यामुळे होते? आपण म्हणतो फक्त किंवा दुसऱ्यामुळे मला दुःख होत आहे, परंतु वास्तविक पाहता भगवंत असे म्हणतात की असं होत नाही. आपणच आपल्या सुखाचे भागीदारी आहोत आणि आपणच आपल्या दुःखाचे भागीदारी आहोत. आपण जर चांगल्या प्रकारचे कर्म केले, आपण शील पालन केलं, सदाचाराचं अनुसरण केलं, आपण चांगल्या प्रकारची वाणी ठेवली, तर आपल्या जीवनामध्ये दुःख कसं येऊ शकते? येऊ शकत नाही. आपले कर्म जर चांगले असतील तर आपल्या जीवनामध्ये सुख आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपण जर वाईट कर्म केले, आपण जर अकुशल कर्म केलं, आपण जर पाप कर्म केलं, आपण जर दुराचाराचं कर्म केलं, खोटं बोललो, निंदानास्ती केली, चहाडी चुगली केली, दुसऱ्यांना फसवलं, म्हणजे आपण जर वाईट कर्म करत असेल तर आपल्याला परिणाम सुद्धा वाईटच मिळणार आहे. कारण जमिनीमध्ये तुम्ही जसं बी पेराल तशा प्रकारचं ते उगवत असते. ऐक ना, चांगल्या प्रकारचं जर तुम्ही बी पेरलं तर चांगल्या प्रकारचं उगवतं, परंतु चांगल्या प्रकारचं जर बी पेरलं नसेल तर चांगल्या प्रकारचं उगवू शकत नाही. आणि त्यामुळे कर्म आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. सातत्याने आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे. कारण वर्तमान काळातले कर्म आणि भूतकाळातले कर्म आपल्या सोबत असतात आणि त्यामुळे आपल्या कर्मावरती आपला विश्वास असावा. आपल्या कर्मावरती जर आपला विश्वास असेल आणि त्या विश्वासाला अनुसरून जर आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे सातत्याने सदा सर्व काळ आपण शील पालन करावं, आपण दान पुण्य करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा. बाबासाहेबांच्या महत प्रयासाने हा तथागतांचा पवित्र असा धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. या धम्माचं अनुसरण करणे, दान पुण्य करणे, मैत्री भावना करणे, ध्यान साधना करणे, विपश्यना करणे, म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाला परिशुद्ध करणे, आपल्या स्वतःच्या मनाला निर्मळ करणे, आपल्या कायला परिशुद्ध करणे, वाचेला परिशुद्ध करणे, मनाला परिशुद्ध करणे, हे आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे. कारण मानवी जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे. केव्हा कधी कुठे मनुष्य मृत्यूला प्राप्त होईल हे काही आपण सांगू शकत नाही. बेभरोसे मनुष्याचं जीवन हे बेभरोशाचं आहे. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं, या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी चांगले कर्म करावे, कुशल कर्म करावे, पुण्यकर्म करावं, दान कर्म करावं. आज या प्रसंगी आईच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्ताने
रजाने परिवाराने ही आज जे जे काही कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, दान कर्म केलं, या संपूर्ण दान कर्माच्या बलाने आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्यवर्णन आणि बल प्राप्त हो. आजच्या या कुशल कर्माच्या बलाने रजाने यांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्यवर्णन आणि बल प्राप्त हो. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.